तर एक महत्त्वाची बातमी येते। दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात मोठा स्फोट झाल्याचं आता समोर येते। जी माहिती समोर येते त्यानुसार दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात म्हणजे अतिशय गजबजलेला हा सगळा परिसर व्हीव्हीआयपी परिसर आहे आणि या परिसरामध्ये हा स्फोट झाल्याचं कळतंय। पण हा स्फोट नेमका कशाचा आहे, त्याची तीव्रता किती आहे याचा अंदाज अजून आलेला नाहीये। अतिशय प्राथमिक अशा प्रकारची ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये। आपल्याला कल्पना आहे की काही तासांच्या पूर्वीच एक मोठं मॉड्यूल जे आहे दहशतवाद्यांचं ते मॉड्यूल पोलिसांनी काश्मीरच्या पोलिसांनी हरियाणा पोलिसांनी उद्ध्वस्त केलेलं होतं आणि एका बाजूला ही सगळी कारवाई सुरू असताना दिल्लीतल्या लाल किल्ला परिसरात झालेल्या या स्फोटाच्या नंतर या स्फोटाच्या मागे दहशतवादी कनेक्शन आहे का की आणखी इतर काही कारण आहेत, तो स्फोट नेमका कशाचा आहे, स्फोटाची तीव्रता काय आहे याबद्दलचे प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे। आणि दिल्लीतला लाल किल्ला परिसर म्हणजे अतिशय महत्त्वाचा कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेला हा सगळा परिसर आहे। तिथं पर्यटकांची प्रचंड लगबग असते, मोठ्या संख्येने पर्यटक तिथं लाल किल्ला पाहण्यासाठी येत असतात आणि लाल किल्ला परिसरातच कारमध्ये हा स्फोट झाल्याचं समोर येत आहे। हा स्फोट कारमध्ये झाला असेल तर तो कारमधल्या सिलेंडरचा आहे की कुठल्या स्फोटकांचा आहे ही बाब समोर आलेली नाहीये। पण आता जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये ती म्हणजे दिल्लीतल्या अतिशय सुरक्षा यंत्रणांच्या अधिपत्याखाली असलेला हा जो लाल किल्ला परिसर आहे, कडेकोट तिथं सुरक्षा असते, पण अशा परिस्थितीत सुद्धा लाल किल्ला परिसरामध्ये हा स्फोट झालेला आहे। सुरक्षेच्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वाचा परिसर आहे दिल्लीमधला आणि त्यामुळे कायम दहशतवाद्यांच्या टार्गेटवरचा हा परिसर राहिलेला आहे। त्यामुळे या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त असतो। पण आता जो स्फोट झालेला आहे तो स्फोट नेमका कशाचा झालेला आहे आणि कशामुळे झालेला आहे हे मात्र कळू शकलेलं नाहीये। पण आज एक अतिशय महत्त्वाचं यश पोलिसांना मिळालेलं होतं। मेट्रो स्टेशन परिसरामध्ये हा स्फोट झाल्याची माहिती समोर येते आणि हा स्फोट झाल्यानंतर काही काळ तिथं परिस्थिती ही तणावपूर्ण बनलेली होती, घबराट पसरलेली होती नागरिकांमध्ये आणि तिथं जमलेल्या सगळ्या नागरिकांना बाजूला करण्याचं काम सुद्धा सुरक्षा यंत्रणांकडून सुरू आहे अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचतीये। दिल्लीतला अतिशय हाय प्रोफाईल सुरक्षेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असा हा भाग आहे आणि लाल किल्ला परिसरामध्ये कारमध्ये झालेल्या या स्फोटाच्या नंतर सुरक्षा यंत्रणा ही अतिशय